शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार काणी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी शाबास जा मंडू काका कधी उडणार आहे हेलिकॉप्टर बाळा आता थोडंसच राहिलंय हा उद्या उडेल उद्या नक्की हो कधी संपणार हा खोळेपणा पारी ओ ग माझं शहाणुबळ त्रास नाही दिला ना कोणाला नक्की गुड गर्ल अगं ती काही त्रास देत नाही का आम्हाला पण तिची सगळी कसर हे भरून काढतात ना बघितलंस ना किती पसारा करून ठेवलाय तो काकू भाजी आणली पालेभाजी आहे हिरवी मेथी आणि वांगी कशाला माझ्यासाठी घेतच होते म्हणून म्हंटल काकांसाठी वांगी आणि तुमच्यासाठी पालेभाजी पण आणते बरं बरं अगं हो बरं आठवलं तुझी बहिणी 4-5 वेळा येऊन गेली घराकडे इथे सुद्धा चौकशी करत होती तुझ्यासाठी काहीतरी स्थळ आणलंय म्हणत होती काय हरकत आहे पुन्हा लग्नाचा विचार करायला अगं एकदा वाईट अनुभव आला म्हणून परत तसं होईलच असं समजू नकोस हो ना हे बघ तुला जशी परी आहे ना तशीच तू आहेस आम्हाला एकटीने राहण्याचं वय नाहीये ग तुझं हे परी विचारत होती मला मी तिच्या बाबांना पाहिलंय का म्हणून इतर मुलांना त्यांच्या बाबांसोबत बघत असेल ना ती मग तिला तिच्या बाबांची कमी जाणवत असणारच ग काकू मला तुमची काळजी पण कळतीये हो पण एखाद वेळेस सावत्र आई चालू शकते पण सावत्र बाप आणि तोही मुलीचा काही काळजी करू नकोस तो आहे ना पाठीशी येते मी चल बाळा हे घे तुझी बॅग चल ये हा बाळा उद्या हो बाय बाय आई मग सोडून नाही जाणार ना काय झालं बाळा असं का विचारतीस मी ऐकलं आता तू लग्न करून जाणार ना नाही ग बाळा मी नाही जाणार मला बाबा नको तू पण मला सोडून नको जाऊस बाबा पण आपल्याला सोडून गेला ना मला एकटीला राहायला भीती वाटते नाही ग बाळा मी तुला कधीच सोडून जाणार नाही आणि तुझ्या आणि माझ्यामध्ये कधीच कोणीच येऊ शकत नाही कळलं कधीच नाही प्रॉमिस शिक बाळा ये बाळा आती ये बस हा मी तुझ्यासाठी पटकन काहीतरी करते आलीस का ग काय ग तुझी आई घरात आहे का
बहिणी आत ये ना. तेच म्हटलं, बोलत पण नाही काही. काय ग, सकाळपासून कितींदा येऊन गेले, 4-5 तरी फेऱ्या मारल्या असतील. एवढं काय काम असतं ग ऑफिस मध्ये? नाही म्हणजे ओव्हर टाइमचा वेगळा पगार देतात का? नाईक काकून निरोप दिला, मी येऊन गेले ते. सांगितलं ये ना, बस. आई ग, तू काय बॅरिस्टर, तुला कुठे वेळ आहे आमची चौकशी करायला? पण मलाच तुझी काळजी, शेवटी वहिनी पडले ना. पण खरं सांगू का नेहा, तुझ्या इथे यायचं ना घरापर्यंत म्हणजे डोक्याला नुसता ताप आहे. ते ट्रेन मध्ये चढा, परत मरत मरत इथपर्यंत या, आणि स्टेशन पासून इथे येण्यासाठी रिक्षेवाल्याला 100 रुपये द्या. पाणी तरी देणार आहेस का? हो दे. चहा पण टाकशील? आलं किसून टाक. हो. अरे वा, भाजी आणली होय. मेथी तर अगदी ताजीच आहे. आई भूक लागली. मला 5 मिनिटं, मी करते. ए ये इकडे, ये ये. आगऊ, तुझ्या मुलीला माझ्या जवळ आल्यावर काय काटे टोचतात ना काय माहित. ते जाऊ दे, तुझा भाऊ काय कामाला नाही, सगळं मलाच करायचंय. हे बघ नेहा, तुझ्यासाठी मी सोन्यासारखं स्थळ आणलंय. दिवसभर ते माझ्या सोबत तुझ्या येण्याची वाट बघत होते. काय ग वहिनी, एक फोन तरी करायचा. असं कोणालाही घेऊन येतेस डायरेक्ट घरी. कुणी आहे का घरी? परांज पे, अहो या या या, बसा बसा. शूज असू दे, राहू दे, हो आपलंच घर आहे. बस. नेहा, नेहा, हे परांज पे मोठे वकील आहेत. बघत काय उभी आहेस, पाणी घेऊन ये. अगं कांदे पोहे कर, बघण्याचा कार्यक्रमच उरकून टाकू. बसा बसा. आई, बघायचंय काय त्यात? ते काय माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. वहिनी जरा आत ये ना, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं तू बोल नाही, तेच ते आपलेच आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. तू प्रेग्नंट असताना तुझा नवरा तुला वाऱ्यावर सोडून पळून गेला, ते सांगितलंय मी त्यांना. अगं मी सांगितलंय त्यांना, परीबद्दल सगळी कल्पना दिली आहे त्यांना, म्हणून तर ते परीसकट स्वीकारायला तयार आहेत तुला. आणि आतापर्यंत त्यांचं एकही लग्न झालेलं नाही, अनमॅरिड आहेत, सिंगल आहेत. मी जरा आत. खरं सांगू का, तुझ्यासाठी आता बीजवरच शोधावा लागला असता. पण हे परांजपे मोठ्या मनाचे आहेत, म्हणून तर ते तयार झालेत. तर तू एकदाचा होकार सांगून टाक ना त्यांना. हे बघ, तसाही तुझा भाऊ काहीही कामाचा नाहीये, सगळं मलाच करावं लागणार. वहिनी मी तुला किती वेळा सांगितलं मला लग्न नाही करायचंय. काहीही झालं तरी आता मला माझ्या आणि परीमध्ये दुसरं कोणी नकोय. आम्ही दोघं खुश होतो एकमेकांसोबत. सॉरी, तुम्हाला त्रास झाला असेल तर. बहिणींचा काहीतरी गैरसमज झाला. मला लग्न नाही करायचंय. डोकं पिकं फिरलंय का तुझं? लग्न करायचं नाही म्हणतेस, मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. तुझ्या डोक्यावर किती कर्ज आहे हा, माहितीये ना तुला? अगं हे घर आहे ना, ते सुद्धा एक दिवस. हो वहिनी, मी काय बोलताय काय? खरं तर नेहाजींच्या मनात नसताना तुम्ही असं खोटं बोलून मला इथे आणायला नको होतं. आणि हे बघा, बळजबरीने लग्न जुळतात, मन नाही जुळत. हो, त्या लहान मुलीचा तर विचार करा. तुम्ही तिच्या समोर तिच्या आईला आहेत. नेहाजी, मी तुमची माफी मागतो.
मला जरा जरी यातलं काही माहित असलं असतं ना तर मी इथे आलोच नसतो. हे घे बाळ, मी तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. अगं घाबरू नकोस, घे. परी असू असू घाबरली. हे बघ बाळ, मी इकडे ठेवून जातो. हा, तू नंतर खा. ओके, येतो मी. अहो परांजपे, ओ परांजपे ऐक ना. अहो ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. हे बघ नेहा, या परांजपेना लाथाडून ना तू चूक करतेस. तुझ्यामुळे ना आजचा माझा दिवस फुकट गेला. आता मी कधी बाजारात जाणार आहे? हा, कधी भाजी आणणार आहे? मी आता जाते, हीच भाजी घेऊन जाते. हा, पुढच्या वेळेला येताना ही पिशवी घेऊन येते. अशी स्थळं परत परत येत नाही, समजलं? नीट विचार कर. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? अगं एका पोरीची आई आहेस तू. तुझ्यामुळे त्या पोरीकडे लोक हे बघा, हे लग्न होणार म्हणजे होणारच. पण त्यांना मान्य नसेल तर कसं होणार लग्न? हो, तुम्ही माझ्यावर सोडा ना. मी घेतले ना तुमच्याकडून पैसे. तुम्ही मुंडावळ्या घ्या आणि सफारी शिवायला टाका. हा, काही काळजी करू नका. येऊ मी? रिक्षा, ए रिक्षा. हा, तुमच्याकडे 100 रुपये सुट्टे आहेत का हो? नाही, त्यांच्याकडे नसतात ना सुट्टे. माझं नाव सांगा, फुकट सोडतील. चाळण्याचा किल मेला. तुम्ही चला. लग्न करायचं नाही म्हणतेस? मग काय करायचंय तुला? तुझा नवरा सगळं लुबाडून गेला. तुझ्या डोक्यावर किती कर्ज आहे? नीट विचार कर. एकट्या बाईकडे लोक कशा नजरेने बघतात माहिती ना तुला? अगं एका पोरीची आई आहेस तू. आई, येऊया का? नाही खाल्लं तर मला चक्कर येते ना. मला डायबिटीज आहे ना. तुला मला डॉक्टर कडे घेऊन जायला लागेल, मग ते पैसे मागणार. सॉरी बाळा, बस बस बस, ये राजा बस. तुझी आई विसरलीच ना परीला जेव घालायला, हो ना? सॉरी ग बाळा. इट्स ओके. तू पण आकर.
चल ग परी, उशीर होतोय. आता हे काय नवीन? स्पेशल फ्रेंड साठी स्पेशल रोल. त्याच्यासाठी कशाला पोळी? काल मोठ्या सरांनी तुझी वाली पोळी घेण्यासाठी हात पुढे केला तर तुझ्या मित्रांनी दिलं पण नाही. मी ती पोळी फक्त त्याच्यासाठी दिली होती ना, मग तो कसा शेअर करणार? आज पण ही छोटी पोळी त्याच्यासाठी दिली आहे, कारण तो मला हेलिकॉप्टर मध्ये बसवणार आहे ना. माझ्या फ्रेंडनी माझ्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल तर मी सुद्धा त्याचा विचार करायला हवं ना. किती चांगला आहे तो. अच्छा, माझ्यापेक्षा जास्त? हो हो. जा, मी नाही बोलणार तुझ्याशी. अगं तू पण चांगली आहे. हो ग लाडूबाई, चल आता उशीर होतोय. चल पट पट पट. चल ये बेटा. अहो इंजिनियर, तो जरा. झालं, हेलिकॉप्टर बनवून झालं. आता काय? वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन? तू नाहीतरी किती दिवसापासून मला सांगत होतीस ना वॉशिंग मशीन हवंय म्हणून, घरच्या घरी. पंख्याच्या कमळाचं वॉशिंग मशीन? अहो असं कधी कुणी बनवलं होतं का? आता एक करा, ते गणपतीच्या देखाव्यात ठेवा आणि त्यात तुम्ही बसा. परी, हे सगळं तुझ्यामुळे झालं. ए, माझ्या परीला काही बोलायचं नाही. परी तू इकडे ये. तिचं काय बनवणार आहे माहितीये तुला? वॉशिंग मशीन. काका मी निघते. हा, बाय परी. बाय बाळा. अहो मला जरा. आता तो मिक्सर कशाला वर टाकलाय तुम्ही? मला हवाय ना आता. कशाला हवाय? पाट्यावर वाटते तेवढाच व्यायाम आणि चवही चांगली लागते. अहो काऊ बाई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. तू कधी आलास रे? मी शार्प 9 वाजता. मला नाही आवडत लेट बीट यायला. लग्न झालंय का? सॉरी, लग्न झालंय का? माझं नाही का? झालं असेल तरी काय उपयोग? तुम्हा पुरुषांना सगळ्या गोष्टी अशा हातात मिळतात ना. बायकोनी नाही तर आईनी दिलेला डबा असतो, तो उचलायचा आणि जायचं ऑफिसला. काम करणाऱ्या बायकांचं दुःख तुम्हाला कसं कळणार हो? बायको जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा नवरा देतो का असा हातात डबा? आम्हाला अख्खं घर आवडून मग ऑफिसला निघायचं असतं. त्यात पळत पळत बस पकडा आणि सुट्टे पैशांवरनं रोज भांडण. त्यात ऑफिसमध्ये आल्यावर दिवसभर काम करा आणि जर थोडाही उशीर झाला तर ऑफिसमध्ये आल्यावर बॉसची बोलणी ऐका आणि घरी जाताना ट्रेन मध्येच घरातली अर्धी कामं करा आणि घरी गेल्यावर काय पोरबाळा आहेतच. तुम्हाला काय? हा घे तुझा डबा. मैत्रिणीने काढ. साखर तेल असेल. ओके. तरीच म्हटलं डबा कसा नाही आला? परी विसरली की काय? का? परी कधी विसरू नाही शकत. नाही बा, मी तिला सांगितलं उगाच कशाला कष्ट करतेस, कोणालाही फ्रेंड बनवतेस.